मन मंदिरा गजर भक्तीचा। बारकाले बारकाले पोरं सुद्धा मोबाईल मध्ये येडे झाले येडे। ते व्हॉट्सअप फेसबुक आता माझी पोरगी सुद्धा महाराज मोबाईल घेते पूर्ण चाळीती पूर्ण। तुम्ही माझीत नाही सगळ्याची लहान लहान लेकर महाराज। पण त्याच्यामध्ये तो गेम नाही होता कोणता पबजी कोणता रे पबजी पबजी काही काही एवढे ते या गेम मध्ये येडे झाले। किती येडे झाले सांगू का? एक जण मोबाईल बघत बघत ते दुसऱ्याच्याच घरात घुसलं पबजीच्या नादात। तिने बघितलंच नाही घर कोणाचं आहे आपलं एका स्वतःचं आहे। मारतो गेला आणि तसं तो जाऊन बसला कुठे सोप्या सीटवर। बायको सुद्धा गेम खेळत होती कोणता लुडो लुडो। हो तिला असं वाटलं आपले मालकच आलेत का काय की नाही। मारत तिनं तांबर पाणी दिलं नाश्ताही करून दिला मोबाईलच्या नादात खेळता खेळता। पण त्या घरचा जो खरा मालक होता ना त्या बाईचा नवरा ते सुद्धा पबजी गेम खेळत खेळत झालं। ते खेळत असताना समोर त्याला बघितलं तो काय म्हणतो सॉरी बरं का चुकून इकडे आलो ते दुसरीकडेच गेलं निघून। एवढे एवढे झाले मोबाईल नाही। विठाला 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 43,832 माणसं जेवत होते एका पंक्तीला। अशा दिवसाकाठी 14 पंक्ती होत होत्या। असा जो यज्ञ आहे ना तो यज्ञ किती वर्ष चालला 1 वर्ष 53 दिवस। रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय 22 दिवसावरती यज्ञ आलेला आहे। आणि या 22 दिवसामध्ये भगवान परमात्म्यासहित 1400 ब्रह्मांनी मीटिंग घेतली। आणि त्या मीटिंग मध्ये भगवंताला सांगितलं प्रभू या यज्ञाचे पूर्ण आहुतीचे मंत्र आम्हाला येत नाही। पूर्ण आहुतीचे मंत्र आमच्या गुरुजीला येतात। जोपर्यंत गुरुजी येत नाही ना तोपर्यंत आमचा हा जो यज्ञ तुमचा आहे ना तो सिद्धीत जाणार नाही। भगवान परमात्म्याने 5 पांडवासहित मीटिंग घेतली। भगवान परमात्मा म्हणतात धर्मराजा साधू महाराजाला अन्याय करता जायचंय जरा सावध होऊन जा। धर्मराजा गेले साधू महाराजाला सांगितलं महाराज आमच्या घरी यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचे पूर्ण आहुतीचे मंत्र तुम्हाला येतात मी तुम्हाला घेण्याकरता आलो। महाराज म्हटले राजा युधिष्ठिरला तुम्ही नेमकं देणार काय असं विचारल्याच्या नंतर धर्मराजाला वाटलं महाराज पैसे मागत असतील। त्यांनी सांगितलं तुम्ही जेवढं धन मागाल ना तेवढं मी तुम्हाला द्यायला तयार आहे। महाराजांनी सांगितलं मला धन लागत नाही मला मग 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे देशील का? त्यावेळेस धर्मराजा म्हटले महाराज हो पहिलाच यज्ञ तुमच्या कृपेने आमचा सिद्धीत जातोय। आमच्याकडे 60,000 यज्ञाचं पुण्य अगोदरच नाहीये। धर्माला सांगितलं परत जा। अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुम्ही साधू महात्म्याकडे जा। साधू महात्म्याकडे अर्जुनजी भगवंताचा लेटर पॅड घेतला त्याच्यावरती सही घेतली भगवंताची। भगवान अर्जुन आले। अर्जुन म्हणतोय महाराज मी तुम्हाला नेण्याकरता आलोय। त्यावेळेस त्यांनी सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे। अर्जुन म्हणू लागला मी संग्राम हरू जिंतीला मी देवाला जिंकलेलं आहे। सांगितलं तुम्ही माझ्या बरोबर चला भगवान परमात्मा माझा मेवणा आहे। त्यावेळेस त्या महात्म्याने सांगितलं मला नाते गोते सांगू नको मी ब्रह्मचारी आहे मी संन्यासी आहे मागण पुढं फोपटा उडव तुम्हाला नाते गोते सांगू नको मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे तर मी येतो। त्यावेळेस लेटर पॅड वरती सही घेतलेला जो फॉर्म होता ना तो सुद्धा महाराजांकडे अर्जुनाने दिला। त्यावेळेस अर्जुनाचा तो लेटर पॅड महाराजांनी जाळून बाहेर फेकला। अर्जुनाने शक्ती प्रदर्शन केलं अर्जुनजी निघून गेले। त्यावेळेस भीमजी निघाले। आता भगवान परमात्मा म्हणतात भीम दादा महात्मा आणायला जायचंय। कोण आणायला? महात्मा सावधानतेने जा। त्यावेळेस भीमदादा निघाले। भीमदादा म्हणतात महाराज आमच्याकडे यज्ञ येता का? सांगितलं 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे। भीमदादानी ताकद दाखवली। ताकद कोणी? भीमदादानी। ताकदीचा उपयोग कुठे केला पाहिजे याला सुद्धा शास्त्र आहे।
भीमदादांनी शक्ती प्रदर्शन केलं. 10-5 झाडं घेतले. भीमदादा मारू लागले. तितक्यामध्ये महाराज बाहेर बसलेले होते. महाराजांनी हातातला दंड फिरवला. दंड फिरवल्याबरोबर 400-500 झाड भीमदादा जवळ येऊन पडले. भीमाला वाटलं महात्मा अधिकारी. भीमदादा निघून गेले. नकुल सहदेवानी सांगितलं मी सुद्धा जाणार नाही. म्हटले तुम्ही जा. आता महाराजाला आणण्याकरता कोण जाणार? जोपर्यंत महाराज येत नाही ना तोपर्यंत यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. रामकृष्ण नामाची ताकद किती मोठी पहा. भगवंताचा 5 पांडवाचा चेहरा नाराज बघितला. कोणी? द्रौपदीने. द्रौपदी म्हणू लागली देवा तुम्ही नाराज का आहात? भगवान परमात्मा म्हणतात द्रौपदी आपला यज्ञ जो आहे ना तो 22 दिवसावरती आलेला आहे. आणि या पूर्ण आहुतीचे मंत्र आहे की महात्म्याला येतात. पण तो महात्मा पैसे देऊन सुद्धा येत नाही. त्याला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. आपल्याकडे अगोदरचं 60,000 यज्ञाचं पुण्य नाहीये. द्रौपदी म्हटले प्रभू तुम्ही माझ्या बरोबर चला. भगवान परमात्मा म्हटले मी तुझ्या बरोबर येणार नाही. त्यावेळेस द्रौपदी म्हणते अहो प्रभू तुम्ही मला तुमची सोबती असावी का? स्त्री एकांतामध्ये नसावी. बाल्य रक्षंती पिताः तारुण्य रक्षंती भ्राताः वार्धक्य रक्षंती पुत्राः नैव नैव स्त्री स्वतंत्रता. स्त्रीचं जीवन हे स्वतंत्र जीवन चांगलं नाही. त्याच्यामुळं स्त्रियांनी येड्यावानी करू नये. मला स्वातंत्र्य पाहिजे. मी सांगत नाही शास्त्र सांगतंय की स्त्री जर एकटी असेल ना तर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. नैव नैव स्त्री स्वतंत्रता. द्रौपदी म्हणते प्रभू तुम्ही माझ्या बरोबर सोबतीला चला. तुम्ही रथामध्ये बसा मी पायी चालेल. त्यावेळेस भगवान परमात्मा रथामध्ये बसले आणि द्रौपदी महाराज हस्तिनापुरापासून त्या महात्म्याच्या कुटियापर्यंत आले. महाराज आतमध्ये बसलेले होते. महाराजांनी बघितलं त्यावेळेस महाराज द्रौपदीने नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं बाई कोण आहात आपण? एक जण म्हटलं महाराज. महाराज आतमध्ये आहेत. दरवाजा सुद्धा उघडा नाही. दरवाजा लावून बसलेले आहेत. मग बाई पाया पडली. हे कसं कळलं? त्याला सांगितलं अरे हातामध्ये ज्या बांगड्या होत्या ना नमस्कार केल्याच्या नंतर त्या बांगड्या वाजल्या म्हणून कळलं की बाई आहे. आता बांगड्या राहिल्याच नाही तर वाचते ना कुठून? बरं मला सांगा इतकी संस्कृती बिघडली. ते भाव आहे कोण का विधीवर काय लाजल्या बघा नाही. ते भाव आहे मागची सोसायटी त्याच्यावर मोळ बसतोय का? चालताना त्या रिक्षात गुतात येतं का? दरवाजे लावताना दरवाज्यात गुतात येतं. नेमकं ती केस कोण कापतात मला आणखीन कळलं नाही. तुमचंच नाही सांगत आमचं सुद्धा अवघड आहे. हो नाही तर उग एवढा बाजार हीच केलेला नाही बाबा. उग सांगायला संस्कृती बिघडली. स्त्रीने कधी केस कापू नाही. संस्कृती बिघडली. किती बिघडली सांगू का? थोडं एक उदाहरण सांगतो पुढे चलतो ऐका. आता तुमच्या आमच्याकडे आता लग्न राहिले नाही. आता सगळं कोर्ट मॅरेज होऊ लागलं. लग्न राहिलेच नाही. पण एका लग्नामध्ये महाराज मी गेलो आणि त्या लग्नामध्ये संस्कृती बिघडली याच्यावर सांगतोय 2 मिनिटं ऐका. नवरदेवाकडचे जे कलवरे होते ना त्याने महाराज नवरदेवाला इतकं उंच उचललं. पण नवरीला कोणी उचलू शकतं का? नाही उचलू शकत. जो हार होता ना नवरदेवानी नवरीच्या गळ्यामध्ये टाकायच्या अगोदर नवरीनं अगोदर हार टाकला तर काय करतो नवरदेव? हार टाकतो. नवरीच्या हातामध्ये हार आहे आणि जो नवरदेव आहे ना तो नवरदेव मंडपाला लागला. आता नवरीचा हात पुरल का? पुरणार नाही. मग विचार केला. नवरी म्हटली तू किती वरज आहे. हार फेकाचं काम कोणाकडं? माझ्याकडं. तिनं विचार केला आता नेमकं काय घडणार? सर्व महाराज लोक वराडी मंडळी बघू लागली. आता नवरी हार कसा फेकणार? त्यावेळेस महाराज त्या नवरीने जसा हार फेकला तसा गेला ब्राह्मणाच्या गळ्यात. ब्राह्मण भाऊच्या गळ्यामध्ये गेला. ब्राह्मण भाऊ म्हटले अरे पहिलीनाच बारगाड्या उघड्या पाडल्या तुला सांभाळू कुठं? ओ संस्कृती बिघडली. संस्कृती नाहीये. केस कापण्याची संस्कृती तुमची आमची नाहीये. स्त्रीनं कधी केस कापू नये. याच्याकरता मी कर्मकांड तुम्हाला 2 महिने सांगेल महाराज.
दर्शन घेत असताना बांगड्या वाजल्या. त्यावेळेस सांगितलं, बाई काय काम आहे तुझं? सांगितलं, मी तुम्हाला नेण्याकरता आले. कशा करता? माझ्या घरी मोठा यज्ञ आहे. महाराज म्हटले, पांडवाची पत्नी का ग बाई तू? म्हणे, हो पांडवाची पत्नी. मी तुझ्या 3 पतीला सांगितलेलं आहे की मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. 60,000 यज्ञाचं जर पुण्य असेल ना तर मी येईल. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, प्रभू तुम्हाला 60,000 यज्ञाचंच पुण्य पाहिजे का याच्यापेक्षा जास्त पाहिजे? महाराज कुडातून न येता, दरवाजातून न येता महाराज कुडातून बाहेर आले. महाराज बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं, 60,000 यज्ञाचं पुण्यापेक्षा जास्त पुण्य देशील? म्हणे, हो. म्हणे, कसं देशील? त्यावेळेस द्रौपदी सांगू लागली, खरं सांगू, ज्यावेळेस हस्तिनापुरापासून तर तुमच्या कुटियापर्यंत ज्यावेळेस मी निघाले ना, पायामध्ये चप्पल न घालता मी प्रत्येक पाऊलाला रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय पाऊल टाकत नव्हते. प्रत्येक पावलाला नामचिंतन केलं. शास्त्र सांगते, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊले. किंवा नाथ महाराज म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे. असं कोट्यावधीचं पुण्य त्या महात्म्याला समर्पित केलं. महाराज द्रौपदी चलत होती आणि द्रौपदीचा समोरचा रस्ता महाराज झाडीत होते. काय अधिकार होता? महाराज आलेले, यज्ञ पूर्ण सिद्धीच गेला. धर्माने विचारलं, का ग द्रौपदी, जो महाराज हिरे माणिक मोती घेऊन सुद्धा जो येत नाही, मग तो कोणत्या साधनेने आला? त्यावेळेस द्रौपदी सांगू लागली, प्रभू मी त्यांना काहीच दिलं नाही. धर्मराज म्हणते, तू नेमकं काय त्याला दिलं की तो जेणेकरून तो महात्मा आपल्या यज्ञ करता आला? त्यावेळेस द्रौपदी म्हटली, प्रभू मी हस्तिनापुरापासून प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय पाऊल टाकत नव्हते. प्रत्येक पावल्याला रामकृष्ण नामाचं चिंतन केलं. परिणाम शास्त्र सांगते, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. मग असं कोट्यावधी पुण्य मी त्या महात्म्याला समर्पित केलं. जिथे हिरे माणिक मोती असताना सुद्धा जो महात्मा हिरे माणिक मोती घेऊन येत नाही, तोच महात्मा रामकृष्ण ताकदीच्या जोरावरती आला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे. काय ताकद आहे रामनामामध्ये? रामनामामध्ये बिभीषणजी ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजीकडे आले ना, त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, बिभीषणा, 3रं उदाहरण सांगतो, रामकृष्ण नामाची ताकद पुढे चलतो ऐका. बिभीषणजी, ज्या वेळेस मी सोन्याची लंका जाळली ना, त्यावेळेस मी मुद्दामून तुमच्या घरावरती जाणून बुजून शेपटी ठेवली, मग तुमचं घर का जळलं नाही? रामकृष्ण नामाची ताकद सांगतो ऐका. बिभीषणजी म्हटले, मला माहिती होतं 14 प्रकारची अग्नी आहेत, काही ठिकाणी 9 प्रकारची अग्नी आहेत. त्याच्यापैकी जो पाण्याला जाळतो ना त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. जो माणूस मेल्याच्या नंतर जाळतो ना त्याला भडाग्नी म्हणतात. जो अन्न पचवतो ना त्याला जठर अग्नी म्हणतात. आणि जो अग्नी कोणत्याही गोष्टीला जर चिटकला ना, वस्तूला, तर खाली शिल्लक काही ठेवत नाही, त्याला वैशांदर नावाचा अग्नी म्हणतात. आणि हा जो वैशांदर नावाचा जो अग्नी आहे ना, तो ज्या वस्तूला चिटकला ना, शिल्लक खाली काहीच ठेवत नाही. मग मुद्दामून तुम्ही आमच्या, मला माहिती आहे, शेपटी जाणून बुजून ठेवली, तरी माझं घर का जळलं नाही? मारुतीराय म्हणतात, तेच मी तुला विचारतो, तुझं घर का जळलं नाही? बिभीषणजी म्हणतात, घरच नाही तर माझ्या दारासमोरचं तुळशी वृंदावन सुद्धा जळलं नाही का? बिभीषणजी एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये राहत असताना सुद्धा दारासमोर तुळशी वृंदावन होतं. ओ बिभीषणाच्यात नाही तर अकबरांच्या सुद्धा दारामध्ये जाणून बुजून तुळस वृंदावन लावलं महाराज. बिदरच्या बादशाकडे सुद्धा ज्यांनी भक्ती संप्रदायामध्ये टोकाचं काम केलं असे असणारे नामदेवराय, यांचं लग्न कुठं झालं? बिदरला. की त्या ठिकाणी नामदेवरायांच्या लग्नासाठी त्या ठिकाणी तुळस ही लावावीच लागली. म्हणजे एवढ्या मोठ्या सोन्याच्या घरामध्ये बिभीषणजी राहत असताना सुद्धा त्याच्या दारासमोर तुळशी वृंदावन होतं. तुम्ही आम्ही गळ्यामध्ये माळ घालून उभे गण लावून जर आपल्या दारामध्ये जर तुळशी वृंदावन नसेल ना, तर संध्याकाळी भिताडी झोपीत पडतील. वरून जर भिताड पडली ना, लवकर जेसीपी यायची नाही महाराज उचलायला. का? बिभीषणजी म्हणतात, वैशांदर नावाचा जो अग्नी आहे ना, तो चिटकला खाली काहीच ठेवत नाही. मग हनुमंतराय म्हणतात, मला तेच विचारायचंय,
तुमचं घर का जळलं नाही. त्यावेळेस बिभीषणजी म्हणतात, खरं सांगू का, ज्यावेळेस तुम्ही लंका जाळत होता ना, त्यावेळेस मी घरामध्ये बसून नामचिंतन करत होतो, प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करत होतो, भगवान श्रीकृष्णाचं नामचिंतन करत होतो. आणि शास्त्र सांगतंय, नामचिंतन करत असताना जो अग्नी होता ना, तो शीतल झाला. तुका म्हणे अग्नी झालाशी शीतळ, प्रतापे सबळ नामाची या. म्हणजे रामकृष्ण नामाची एवढी ताकद आहे, जो अग्नी होता ना, तो अग्नी सुद्धा शीतल झाला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी आपापले 2-2 वर हात करा बरं. अरे मागची तरुण मंडळ, अरे एका हाताने ताडा करता काय, वर 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 तू असे तैट तैट, वा वा. अरे मागची तिकडले, राव दे अशी, मी येतो फिरून. आता सर्वांची, अरविंद भाऊ सर्वांची शूटिंग घ्या. महिला मंडळ तुम्ही बी करा वर हात, करा करा करा. ते घेतो कोणाचे भजन तुम्ही किती भारी केलं महाराज. विठोबा रखुमाई, विठोबा या बघला, तू विठोबा नाही या बघला रखुमाई. मी तुम्हाला नामचिंतन करायचं सांगितलं, पण तुम्ही केलं महाराज सांगकाम्यासारखं. मला एवढा वेळ नाही, 5 मिनिटं राहिलेत. आमच्या अरविंद भाऊला सुद्धा लांब जायचंय. कारण काळाच्या ओघामध्ये आपण नामचिंतन करत नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपण नामचिंतन करत असताना आळस करतो. पण महाराज इतके आळशी झालो आपण, महाराज काही दिवसांनी महाराज जेवणाचं सुद्धा मशीन निघालं बरं का. कशाचं? जेवणाचं मशीन निघालं, आंघोळीचं सुद्धा मशीन निघालं. आणि त्या आंघोळीच्या मशीनी महाराज कसे सांगू का, आता लक्ष देऊ नका. मग ते आंघोळीचं मशीन निघालं, निघाल्याच्या नंतर नागरे महाराज लांबून आलेत. कुठून? आंबडून. नागरे माऊली महाराज तुम्हाला स्नान करायचं? मी म्हणणार हो मला करायचं. मग महाराज त्या मशीन मध्ये मला टाकणार. कोणत्या? आंघोळीच्या. महाराज ते मशीन आपण नुसतं असं उभं राहायचं, ते पूर्ण हात महाराज ते सगळं साबण वगैरे लावणार, पाणी वगैरे टाकणार, आणि इथपर्यंत हात येणार आणि तितक्यात लाईट जाणार. हो एवढे मशीन निघालं भारी. तेच नाही, जेवणाचं सुद्धा मशीन निघालं. कोणाला जरा खोटं वाटत असेल ना, माझा व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला मी जेवणाचं मशीन पाठवून देतो. घ्यायचं का कोणाला? हो जेवणाचं मशीन असं आहे, त्या मशीनीमध्ये माणसाला टाकतात, ते असं ते मशीन असे हातपाय फिट करतं, ते जणू खजिलमध्ये टाकला आहे. आणि ते हातपाय फिट केल्याच्या नंतर मला ते मशीन येतं. मग आपण नुसतं तोंड उघडायचं आणि नुसतं चावायचं, बारीक करायचं. आता ते बी मशीन करून द्यायचं. हो मग आपण जर ती भाकरी चावत असताना लगेच एक घात झाला की ते लगेच मशीन येतं, लगेच असं तोंड पुश येतं, लगेच बाजूला जातं. पुन्हा एक घात झाला की पुन्हा येतं, पण त्याच्यामध्ये वायरचा घोटाळा झाला बा. कशाचं पटकन येतोय लगेच. ते दुसरं भाजी होती ना ती घेतली, कशाचा सगळा धिंगाणात महाराज. इकडून मशीन आलं की फटकन इकडं लागायची, इकडून आलं की फटकन इकडं. महाराज एवढं आंघोळीचं मशीन बेकार निघालं. जेवणाचं मशीन महाराज. आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहिली मोबाईल मधली, बाकी पैसे सुद्धा मोबाईल टू मोबाईल येतात. सर्व काही मोबाईल टू मोबाईल झालं. फक्त आता एकच शिल्लक आहे मोबाईल मधला, आता फक्त खाता आलं पाहिजे. हो पण ते शक्य नाही महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका सर्वांनी तुम्ही गोड नामचिंतन केलं. या ठिकाणी मला सांगायचं काय, गो हत्या करू नका, आत्महत्या करू नका. तुम्ही जर आत्महत्या केली ना, तर लहान लहान लेकर असतात ना घरी महाराज, ती लेकर वाढ बघतात. बा या वर्षी महाराज साल फसलं, कपाशा लोकांना बऱ्याच भरपूर झाल्या नाही. मग माणसं विचार करतात काय करावं, जगावं कसं. माणूस आत्महत्याला प्रवृत्त होतो. मी एक सांगून जाईल जाता जाता गड्यांनो, शेतकऱ्यांनो, तुम्ही आत्महत्या करू नका. का? पहिला जर देव जर कोण असेल ना, तर माझ्यासाठी पहिला देव सीमेवरला कोण? सैनिक. आणि दुसरा देव जर कोण असेल ना, तर तो दुसरा देव म्हणजे तुम्ही, मी शेतकरी. दुसरा देव आहे. याच्यानंतर तिसरा देव मी आणखीन बघितला नाही. हर करम अपना करेंगे,
है वतन तेरे लिए दे दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. हो काय वर्णन केलंय त्यांनी स्वतःचं बलिदान द्यावं. सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा धान्य उगवावं आणि जे धान्य तुम्ही आम्ही उगवतो ना तेच मोठमोठे लोक त्याच्यावर बसून खातात. महाराज पैसे कितीही असू द्या जर धान्य जर उगवलं नाही तर सुंबळ्या काय खाशील? नोटा खाशील का? नोटा जमणार नाही. म्हणून शेतकरी सुखात राहायला पाहिजे. राजांनो ऐका, तुम्ही आत्महत्या करू नका. मी सांगत असतो 2 मिनिटात सांगतो, मी शिवेला पूर्णविराम देतो. ऐका, लहान लहान मुलं वाट बघतात, बाप आत्महत्या करतो, बाप निघून जातो आणि लेकरं म्हणतात आई माझे बाबा कधी येतील? बाप मेलेला आहे. लेकरं वाट बघतात, बापाला वाटतंय, बाळाला वाटतंय माझा बाप इकडून येईल, कोणत्या तरी गल्ली नाही येईल, मला माझा बाप हाक मारेल. ते लेकरं वाट बघतात. तो एक सुंदर गीत आहे का, सीता मधुनी दरी खोऱ्यातून घुमतो एकच टाभो, वाट पाहतो बाबा तुमची, घरास लव कर याभू. घोर मनाला लावू नका, पाट जगाला दाबू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. म्हणून झालेली शिवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणा घ्यावे तुमते विनिवतसे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती. बोलण्याच्या ओघामध्ये विनोद करण्याच्या माध्यमातून जर कोणाच्या अंतःकरणाला जर ठेस लागली असेल ना तर मी क्षमा मागतो. का? मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जर मी तुमच्या घरातलाच माणूस आहे, माझ्याकडून जर कोणाला जर राग आला असेल ना, असं समजा आपला घरातला लहान बाळा बोलला म्हणून सोडून द्या. ज्याला 2 मुलं तिने मला 3रा समजा, ज्याला 4 आहे तिने 5वा समजा, ज्याला मुलगा नसेल तिने दत्तक घ्या. हो असं समजा, आपला घरातला लहान बाळा बोलला म्हणून सोडून द्या. आणि या ठिकाणी सर्व मायबापाच्या अंतःकरणाने या मुलाला क्षमा करा. म्हणून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. या ठिकाणी मला जिनी सुंदर अशी साथ दिली आमची महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य, आणि जिनी 2 तास शूटिंगसाठी जे औरंगाबाद वरून या ठिकाणी आले, आमचे आदरणीय परममित्र अरविंद भाऊ शिंदे यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या कीर्तनाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या कीर्तन सेवेला पूर्णविराम देतो. आणि या ठिकाणी महाराज आपल्या सप्ताह जो ज्यांनी सुरू केला ना त्यांचं नाव विसरून गेलो पा. आणि माणसं काय ना महाराज, जी मी माणसं कामाचे ना नेमकं ते विसरतं पा. आमचे नानादेव वैकुंठवासी नानादेव जोशी यांनी या सप्ताहाची सुरुवात केली त्यांच्या प्रेरणेने, म्हणून त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. उद्याचे कीर्तनकार तुम्ही सांगा ऐका, ज्ञानेश्वरी माऊली करतो, निवेदन सांगतो. ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. मन मंदिरा गजर भक्तीचा.